झालंय। दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे। शिबू सोरेन यांचं वयाच्या 81व्या वर्षी निधन झाल्याची बातमी येते आहे। तर या क्षणाची एक दुःखद बातमी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन झालंय। दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। शिबू सोरेन हे 81 वर्षाचे होते आणि वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे, अतिशय दुःखद अशी बातमी आहे। झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे। दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सोमेश, शिबू सोरेन यांचं आज निधन झालेलं आहे आणि शिबू सोरेन हे झारखंडचे तिसरे मुख्यमंत्री होते। झारखंड राज्याच्या निर्मितीपासून जो लढा होता त्या सगळ्यामध्ये शिबू सोरेन आघाडीवर होते आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे एक प्रमुख नेते होते। विशेष म्हणजे ज्यावेळी त्यांचं निधन झालं तेव्हा ते दिल्लीत होते, कारण दिल्लीमध्ये अधिवेशनही सुरू आहे आणि ते स्वतः राज्यसभेचे सदस्य राहिलेले आहेत। त्या शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन हे सध्या झारखंडचे मुख्यमंत्री आहेत। शिबू सोरेन यांचा जन्म रामगड जिल्ह्यामध्ये झाला होता। पूर्वी तो जिल्हा बिहार राज्यामध्ये होता आणि आदिवासी समाजातून पुढे येऊन त्यानंतर मग एक यशस्वी नेतृत्व म्हणून झारखंडच्या निर्मितीनंतर तिसरे मुख्यमंत्री होण्याचा बहुमान शिबू सोरेन यांना मिळाला होता। शिबू सोरेन यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये जमीनदारांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर लढा देणं, त्यासोबतच खूप मोठ्या प्रमाणावरती जे नॉन आदिवासी लोक आहेत की ज्यांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेतलेल्या होत्या झारखंड राज्यामध्ये, त्यांच्या विरोधामध्ये लढा देणं, अशा स्वरूपाचा सोरेन यांनी एकंदरीत आपली कारकीर्द तिथून सुरू केली। शिबू सोरेन यांना सोमेश, त्यामुळे अत्यंत दुःखद असं वृत्त आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।